क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधान मोदी तरुणांशी साधणार संवाद। उद्या सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन। सरसंघचालक मोहन भागवतांच्या अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधील कार्यक्रमाला झोहरान ममदानी यांचा विरोध। कृती सेनांची रक्षाबंधनची वादग्रस्त जाहिरात हटवली। ज्वेलरी ब्रँडनं सोशल मीडियावरून जाहिरात घेतली मागे। अमरावती जिल्हा रुग्णालयाला व्हेंटिलेटर पुरवणाऱ्या कंपनीवर प्रश्नचिन्ह। आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केला होता विरोध। अन्न आणि औषध प्रशासन औषध निरीक्षक गट ब भरती प्रक्रिया रद्द। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय। पालघरच्या मासवण आश्रमशाळेत 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू। निष्काळजीपणाबद्दल शाळेचे अधीक्षक निलंबित। एसआयटी मार्फत चौकशी। फुलेश्वरच्या राजाच्या मूर्तीचं पाठीमागचं वेल्डिंग तुटलं होतं। मूर्तिकार अनिकेत देसाईची पोलिसांत माहिती। औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं हा महत्त्वाचा मोठा एक निर्णय घेतलेला आहे। 22 मार्च 2026 रोजी झालेल्या चाळणी परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्या आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। परीक्षेपूर्वीच काही उमेदवारांना प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न मिळाल्याचा तक्रारींमध्ये दावा करण्यात आला होता। या प्रकरणामध्ये आयोगानं मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती। गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्राथमिक चौकशीमध्ये एका उमेदवाराला प्रश्नच मिळाल्याचं आणि त्याचा लाभ झाल्याचं प्रथमदर्शी निष्पन्न झालं। त्यामुळे आयोगानं याबाबत स्पष्ट निर्णय घेतला आणि या भरती प्रक्रियेची आता फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे। यासाठी उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही आणि फेरपरीक्षेसाठी कोणतेही शुल्क देखील आकारले जाणार नाही। विद्यार्थ्यानं हा पेपर फुटल्यानंतर पहिल्यांदा तक्रार किंवा फिर्याद दिली होती ना, तो विद्यार्थी आता आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार की नेमकं काय घडलं होतं। तुझं नाव सांग दादा आधी, आणि एफडीए ला तू एफडीएचा पेपर फुटला पहिली तक्रार तूच दिली होती? हो, ऋषिकेश गांगर्डे माझं नाव। एफडीए ला आम्ही दोघांनी मिळून तक्रार दिली होती। नंतर एक जणावर दबाव आणून त्याने माघार घेतली होती। तर माझ्यावर पण दबाव आणला त्यांनी। मानसिक टॉर्चर केलं, गुन्हे दाखल करू, डिफेमेशनची केस दाखल करू, नापास झाला म्हणून, पण त्यांनी मार्कच सांगितले नव्हते। पण तू काय तक्रार दिली होती? हा पेपर नेमका कसा फुटला होता, किती तारखेला होता, किती तारखेला फुटला होता, तुझ्या तक्रारीत नेमकं तू काय सांगितलं होतं? हा पेपर 22 मार्चला होता। तो 2 दिवस अगोदरच काही विद्यार्थ्यांना मिळाला होता। यामध्ये खूप मोठं रॅकेट आहे आणि आम्ही त्याचे स्क्रीनशॉट देऊन त्यानंतर आम्ही जवळजवळ 30 ते 40 विद्यार्थ्यांचे पुरावे सीआयडीला दिलेले आहेत। त्यांनी एकच विद्यार्थी सांगितलेला आहे फक्त त्यामध्ये। तू फिर्यादीत काय म्हटलं होतं सांग तरी, म्हणजे फिर्याद तू देताना किंवा तक्रार देताना काय दिली होती आयोगाकडे? या पेपर मध्ये असा गैरप्रकार झालेला आहे की आयोगाच्या 100 पैकी 90 क्वेश्चन हे दुसऱ्या गेस्ट पेपरच्या नावाखाली दिलेले आहेत आणि पेपर फुटला किंवा गेस्ट पेपर हे 20 मार्चलाच मिळाले होते। 22 मार्चला पेपर झाल्यानंतर त्याच गेस्ट पेपर मध्ये क्वेश्चन पेपर आले होते, याचे स्क्रीनशॉट वगैरे दिले होते तारखेसह। त्यांच्याकडनं काय सांगण्यात आलं होतं एमपीसी आयोगाकडनं तुला? काय त्यांनी फिजिकली गेलं तेव्हा सांगितलं होतं आम्ही त्याची चौकशी करू, आणि नंतरचे 6 दिवस त्यांनी मान्यच नाही केलं की तक्रार आली म्हणून, जे की मी स्वतः आयोगात जाऊन तिथं तक्रार दिलेली होती। मध्ये सोमवारी पहाटे जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये नवजात शिशु कक्षाला आग लागली होती आणि या भीषण दुर्घटनेमध्ये 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाला। मात्र यानंतर आता रुग्णालयातील व्हेंटिलेटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। याबाबतच नवीन आणि धक्कादायक माहिती सध्या समोर आली आहे। 2022 मध्ये व्हेंटिलेटरला आग लागल्याची घटना घडली होती। तेव्हाच आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संबंधित शिलर कंपनीला विरोध केला होता। सोमवारी झालेल्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील व्हेंटिलेटर आग प्रकरणानं राज्यातील आरोग्य यंत्रणेतील खरेदी प्रक्रियेवरच आता सवाल उपस्थित केलेले आहेत। तसेच शिलर कंपनीच्या व्हेंटिलेटरच्या गुणवत्तेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। शिलर कंपनीच्या व्हेंटिलेटरच्या वापरास डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी 2022 मध्येच विरोध केलेला होता। तसेच रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर बसवतानाही विरोध केल्याची बाब आता समोर आलेली आहे। त्यामुळे या प्रकरणाची आता उच्चस्तरीय चौकशी होणार आहे आणि या संदर्भात आता
मंगळवारीच जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीकडून लेखी उत्तर देखील मागवलं. दरम्यान शिलर कंपनीचे व्हेंटिलेटर केवळ महाराष्ट्रातच आरोग्य विभागाकडून बसवले जात असल्याची माहितीही मिळते. याची चौकशी 8 दिवसात संपली पाहिजे आणि 8 दिवसामध्ये कारवाई झाली पाहिजे, हीच आमची मागणी असणार आहे. मागचाही अहवाल काय आहे तो सुद्धा प्रसिद्ध करा, त्याची जबाबदारी फिक्स करा आणि आत्ताच्याही घटनेची जबाबदारी फिक्स करा, अशी आमची मागणी आहे. आपल्या लोकांना वाचवण्यासाठी हे चौकशीचा फार्स आहे, एवढंच या ठिकाणी दिसते आहे. पण आम्ही याचा पिछा सोडणार नाही. मागच्या वेळीची घटना झाली, आत्ताची घटनेनंतर पुढच्या जर 8-10 दिवसात कारवाई झाली नाही तर धरणे आंदोलन, त्याच्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये कलेक्टरच्या बसून आंदोलन करावं लागेल. मी येईल आणि 8 दिवसात चौकशी करा, कारवाई करा, अन्यथा जो होईल त्याला परिणामाला प्रशासनाला सामोरं जावं लागेल. नाही, आता मी पत्र आज लिहून मंत्र्यांशी बोलून या कंपनीचे जेवढे व्हेंटिलेटर आहेत ते सगळे बाजूला करा आणि जप्त करा, बाजूला करा, काढून टाका. पूरे राज्यभर में 10,000 के करीब सर्व वेंटिलेटर व्हेंटिलेटरची तपासणी करा, यातला दोष शोधा. पुढची बातमी बघूया. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावर अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री यांनी 70-30चा फॉर्म्युला ठरवून दिलेला आहे. डीपीडीसीच्या फंडातील 70% निधी हा स्थानिक विधिमंडळ सदस्यांमार्फत दिला जाणार, तर 30% निधी हा पालकमंत्र्यांमार्फत वाटप केला जाणार आहे. तसेच सर्व पालकमंत्र्यांना या फॉर्म्युल्याचं पालन करणं अनिवार्य असल्याचंही समन्वय समितीच्या बैठकीत ठरलंय. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीतील निधी वाटपाचे 30% अधिकार हे पालकमंत्र्यांकडे असतील. माननीय पालकमंत्र्यांना आत्ता आम्ही संपूर्ण निधी वाटपाचा फॉर्म्युला दिला आहे. 70% निधी हा त्या भागातल्या सर्व विधिमंडळ सदस्यांना हा जाणार आहे. 30% निधी हा पालकमंत्री यांना अधिकार असणार आहे. 30% निधीमध्ये पालकमंत्री त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी समन्वय करून तो वाटप करणार आहे. आणि त्यामुळं आता कुठलाही सर्व जिल्ह्याला पालकमंत्री असल्यामुळं कुठेही आता त्या ठिकाणी स्कोप नाही. सर्वांनाच त्या ठिकाणी एका लाईनने निर्देश दिलेले आहे, त्या लाईनवरच आमचे पालकमंत्री आणि आमचे आमदार काम करणार आहे.